गाव सोडून इकडे घोडकुंड म्हणून आहे. हा. आम्ही आलोय पाय धुण्यासाठी आणि मला आठवतं इथे हे जे काही रूम आहे ना इथे हा ह्याला सव्वाशी फिरवायचं. हा बघ फिरते काम त्याच्यावरती हात ठेवून का? काय मनात एक इच्छा आपल्या का बोलायची ती बोलायची मनातल्या. आणि मग आमचं फिरला गुस्सा हो तो छोड़ दो तो वो छोटी जाएंगे. चला तर आता आम्ही शिखर शिंगणापूरवरून मसवडच्या दिशेने निघालो आहे ना. पुढे जायचंय अजून आपल्याला खुरसुंडी. हा खरसुंडीला जायचंय आपल्याला सिद्धनाथाला. तर शांभवी आहे ना झोपली मस्त आता. खूप चिडचिड करत होती का नाही. उन्हात बाहेर हा आणि तिकडं खाल्लं पण नाही. हो चला मिळू शकतं. लवकर उत्तर द्या. रेडिओ मसवड 35 आहे. चला शिखर शिंगणापूरवरून आम्ही पुढे निघालो. 35 किलोमीटर अंतर बाकी होतं आम्हाला मसवडला पोहोचण्यासाठी. सो मग आम्ही तिथे आलो. आता मसवडला आलो. माता ज्योतिष्वरी सिद्धनाथ त्याच्या परिसरात येऊन पोहोचल्यानंतर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी जाणवायला लागते. खूप सुंदर मंदिर आहे आणि एवढ्या कडक उन्हामध्ये मंदिरात आल्याबरोबर इतकं थंडावा जाणवतो कारण हे संपूर्णपणे दगडी बांधकाम आहे. आणि इथे हा जो हत्ती आहे ना तर त्याला सुद्धा इथे नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. आई भाऊ सोबत आहेत आणि त्या नियमानुसार सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्याच असतात. आणि मोठे वरिष्ठ जे सांगतात त्या काही गोष्टी आपण तिथे काही बुद्धीला नाही जरी पटल्या ना तर त्यांच्या समाधानासाठी करायच्या असतात. काही गोष्टी तुम्हाला वाटू शकतात की हे काय करते वर्षा, पण त्यांना चांगलं वाटतंय ना मग ठीक आहे, काय हरकत आहे. म्हणून मग काही गोष्टी मी फॉलो करते जरी मला नाही आवडलं. आता आम्ही आलेलो आहोत मसवडमधले जे सिद्धनाथाचं मंदिर आहे तिथे आणि दर्शन घेतो. हे बाळ आणि श्रीजवळ थांबलेत, दोघेही झोपलेत त्यामुळे. आणि आम्ही तिघं आलो इकडे आई भाऊ आणि तर दर्शन घेतो आणि त्यानंतर मग हे येतील मग ते घेतील दर्शन. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी असं काहीसं रूप देवाचं इथं साजरं दिसतंय. आणि इतकं मन भरून सुंदर असं दर्शन करण्यात आलंय ना म्हणजे गर्दी नसल्यामुळे आणि खूपच जवळून आम्ही दर्शन करू शकलो त्याचा खरं तर खूप मनस्वी आनंद आहे. एरवी जेव्हा यात्रेच्या वेळी आपण येतो ना तर प्रचंड गर्दी असते आणि फक्त आपल्याला जस्ट असं हात जोडेपर्यंत ढकललं जातं. तुम्ही समजू शकता कशी स्थिती असते. हां ह्याला सव्वाशी फिरवायचं. हां बघ फिरते काम त्याच्यावरती हात ठेवून का? मनात एक इच्छा आपल्या का बोलायची ती बोलायची मनातल्या. आणि मग आमचं फिरला फिरला की आपोआप फिरतंय. तर तुला व्हायचं नसलं तर तिथं जाग्यावर बसते तसलं इकडे काही जणींचा गैरसमज होऊ शकतो. त्या अगोदर मला इथे एक गोष्ट क्लिअर करायची आहे. आत्ता जे काही आई हे सांगतायत ना तर याच्यावरती माझा अजिबात विश्वास नाही आहे. आणि काही जणींचा विश्वास असेल तर मला त्यांना दुखवायचं नाही आहे किंवा अंधश्रद्धा पसरवणं हा तर अजिबातच उद्देश नाही आहे. परंतु मी जसं सांगितलं की काही गोष्टींमध्ये जर कुणाचं काही वाईट होत नसेल आणि घरच्यांचं समाधान होत असेल तर अशा काही गोष्टी कधी कधी आपल्याला कराव्या लागतात. त्यातलाच हा एक प्रकार आहे. याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं लॉजिक नाही आहे हेही मला माहिती आहे. पण आईंना छान वाटतंय म्हणून मी हे सगळं करते. अदरवाईज तसा उद्देश काहीच नाही. छान असं दर्शन झालं आणि मेन म्हणजे गर्दी नव्हती आहे नाही. तिथे केवढी गर्दी होती. आता वाजतात 3 सव्वा 3ला झालं आमचं दर्शन. आणखी जायचं आहे आम्हाला खरसुंडीला. असं बघूया कसं काय होतं ते. स्ट्रक्चर वगैरे मंदिराचं खरंच खूपच युनिक आहे आणि खूपच प्रसन्न वाटते. इकडे नजारा वगैरे दिसत असेल अशा पद्धतीचा हा पूर्ण. इथं कसं म्हणजे माणसाच्या वजना एवढं
वस बोललेलं त्यांचं आहे का देव? आता खरसुंडी ना आता खरसुंडी आपलं कुलदैवत नाही नाही खरसुंडी नाही हा महादेव वाटेल महादेव खरसुंडी आपलं. हा आता खरसुंडीला निघालो आम्ही. आता लास्ट पॉइंट आहे हा. हो. त्यानंतर कोल्हापूर. आता आम्ही जरे तालुका आटपाडी जिल्हा सांगलीमध्ये आलोय. म्हणजे आज 3 जिल्ह्यात फिरणं होतंय. निघालोत कोल्हापूर जिल्ह्यातून, त्यानंतर सातारा जिल्ह्यात आलोत आणि आत्ता आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत. म्हणजे एका दिवसात आमचा एवढा सगळा प्रवास चाललेला आहे. Continue for 7 kilometers. प्रवास करायला आवडतो, परंतु माझी अवस्था काहीशी अशी होते आणि त्यामुळे मग मी शक्यतो प्रवास करायचं टाळते. इतकं डोकं दुखत होतं आणि सतत पाणी जरी पिलं तरी त्याची पण मला उलटी होत होती. गोळी तर मी 3 वेळा घेतली, 3ही वेळा ती पडली, परंतु काही पर्याय नव्हता. कारण की आता एवढं आलो आहे आणि खरं तर इच्छाच होती आमच्या सगळ्यांचीच की नाही काही झालं तरी आज आपल्याला हे 3ही देव करायचे आहेत म्हणून. आणि त्यामुळे मग आता मला खूपच त्रास होतोय. पुढे जायचंच नको म्हटलं असतं किंवा मग तेच आजारपणाला कुरवाळत बसले असते तर पुढचा प्रवास काही शक्यच होणार नव्हता. त्यामुळे आता जवळ आले करत करत आम्ही येऊन पोहोचलो. होय कुंड आहे का? काय करायचं तिथं आता? जरा बकेटात ठेवली मी काढून ठेवलंय का? वर पायावर घ्या जरा. बर पहिलं तर त्या खोलीत जाऊन आंघोळ करतो ती. होय मला करायला लावलं तर डोक्यावरून नाव नवरी होते का मी तेव्हा आजी होत्या सोबत डोक्यावरून कर म्हणलं. आम्ही आहोत खरसुंडीमध्ये. गाव सोडून इकडे घोडकुंड म्हणून आहे. आम्ही आलोय पाय धुण्यासाठी आणि मला आठवतंय इथे हे जे काही रूम आहे ना इथे जाऊन आंघोळीसाठी फक्त ते कुंडातलं पाणी घेऊन जायचं आणि तिथे जाऊन स्त्रियांनी आंघोळ करायची असं ते आहे. आणि इथे कपडे वगैरे धुवायचे असतात एकतर. इथं पाय धुतल्याशिवाय तिथे दर्शनाला परवानगी नाही, त्यामुळे इकडे येऊन मग तिकडे जायचं असा नियम आहे. आईंनी एवढा टर्न घ्यायला लावला याच्यासाठी आहे ना. हो खूप बरंच लांब आहे बाहेर. माहिती का इच्छा म्हणजे मनात राहायला नको म्हणून मग पाय वगैरे धुवून घेते. हे पाणी येतात काढून ठेवलं आईने. तर बघा या कुंडामध्ये श्रद्धेच्या ह्याच्याने बघा कितीतरी पैसे टाकलेले आहेत. करून इथं जीवन जात होते आपण करतो काय तेच सांगतायत की त्यांच्या लहानपणी जेव्हा ते यायचे ना तर सोबत शिदा घेऊन यायचे आणि शिदा आणलेला जो असतो त्याचाच देवासाठी प्रसाद आणि सगळ्यांसाठी स्वयंपाक केला जायचा. कुंडामध्ये स्नान करून ओल्या पडद्याने ते देवाला नैवेद्य अर्पण केला जायचा आणि मग सगळ्यांनी प्रसाद ग्रहण करायचा. आणि हा जो कुंड दिसतोय ना तर तिथे देवाच्या घोड्याचे पाय उमटलेले, त्यामुळे घोडकुंड असं नाव आहे असं इथले स्थानिक सांगतात. पासूनच आहे इथं जागी भेटणार गेलं का आपण कुठे बी झोपायचं. काय महत्व आहे जलकुंडाचं? घोड्याचं पाय उठलेलं असं आहे. पाय उठलेले का? आणि आतापासून मग पुढे कधीपर्यंत असणार हे सगळं यात्रेचं? होय काय? होय अजून यात्रा बाकी आहे ही. लाडोबाचे लाड करते कोण? आजोबाची मावशा 2. तर देवासाठी गुलाल, फुलं आणि प्रसाद वगैरे अर्पण करण्यासाठी जे काही साहित्य लागणार होतं ते आम्ही घेत होतो आणि तिथले रेट त्या इतक्या जास्त आऊची भाऊ सांगत होते ते ऐकून आई इतक्या थक्क झालं ना. देवीच्या मंदिरात
इथे ना नंदी महाराजांच्या तिथे गोड अशा 2 मुली होत्या ज्या मला सांगत होत्या की तुम्ही ना या इथूनच देवाला पाहू शकता, दर्शन सुद्धा घेता येतं. अशा पद्धतीने ते हात 2 शिंगावरती ठेवा आणि मग बघा म्हणून. तर काय मला ते योग्य पद्धतीने जमलं की नाही ते मला तर काही माहिती नाही, तुम्हीच सांगा आता मला. मी फर्स्ट टाईम ते केलं होतं आणि त्यानंतर मग आम्ही गाभाऱ्याच्या तिथे गेलोत. इतकं सुंदर मंदिर आहे. तुम्ही स्वतः जेव्हा इथे याल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इतकी पॉझिटिव्हिटी जाणवते आतमध्ये आल्याबरोबर आणि इतकं चैतन्य आहे देवाच्या चेहऱ्यावरती. खरंच म्हणजे यासाठीच म्हणतात ना की कुलधर्म, कुळाचार या गोष्टी आपण केल्याचं पाहिजेत. मी तर म्हणते की मी सध्या जे काही अनुभवते ते प्रत्येक जणच आपापल्या कुलदैवताला गेल्यानंतर अनुभवत असेल आणि त्याची प्रचिती आपल्याला येतेच की कितीतरी मोठं समाधान लाभतं. आणि त्यामुळे मग खरं तर आजचा हा जो दिवस आहे म्हणजे जो काही मला उलटीचा वगैरे त्रास झाला ते अतिशय शून्य वाटत होतं इथं आल्यानंतर आणि बरं झालं मी हे सगळं सहन करत आले असं सुद्धा मला वाटलं. त्यानंतर आम्ही 1-2 फोटोजसुद्धा क्लिक केले आणि मग तिथले जे काही पुजारी बुवा होते ते काही गोष्टी आम्हाला सांगत होते. चांदीचं पूर्ण गाभाऱ्याच्या तिथं चांदी. ते म्हणले सोनारी, परत मसवडचा आणि हे तिन्ही एकच आहे. इथं स्थायिक झालंय तर दर्शन झालं आणि आम्ही छानपैकी दर्शन करून इथं बसलो. आई कसं झालं दर्शन? छान झालं माझी, गर्दी नाही काही नाही, मोकळ्या शांत दर्शन झालं. दादाजी किशी गे दादाजी. दादा कुठे गेला तुझा? ती दादा कुठे गेला? गावा गेला का? आमची यात्रा सफळ हो, झालेली आहे. खूप दिवसापासून इच्छा होती. बाई माझं वासरू चप्पल आणले सगळे, जाऊ तिकडे चप्पल आणले. तुझाच घातला नाही तर दुसरे चप्पल आणलेस. किती गुन्हाचं आहे बहिण. जवळ पडते जायला आपल्याला. तर खूप दिवसापासून वर्षाचं माझ्या पाठीमाग होतं की आपलं कुलदैवत करूया, आपण जाऊया. पण काही वेळ मिळत नव्हता, शक्य झालं नव्हतं. पण योगायोगानं आई बघू आले आणि मस्त आमचं कुलदैवत खरसुंडी आणि जिकर शिंगणापूर मसवडचा सिद्धनाथ सगळं झालेलं. तसं एकदम एक वेगळंच समाधान आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. चला आता आपण रिटर्न निघणार आहोत कोल्हापूर करता. कोणता त्या महाराजाला काम नाही. त्यानंतर थोड्याशा अंतरावर आल्यास आम्ही एका ठिकाणी थांबून मस्त अशी पेटपूजा केली आणि मग परतीच्या प्रवासाला लागलोत. खरं तर सकाळी 8ला आम्ही कोल्हापूर सोडलं होतं आणि आत्ता सूर्यास्ताला जायच्या अगोदर आमचं दर्शन झालेलं आहे. आणि मी जसं म्हटलं की 3 जिल्हे आम्ही आज फिरलो आहे आणि एवढं छान प्रवास झाला. खरं मला थोडासा जास्तीचा त्रास झाला, पण प्रवास एकंदरीत सगळ्यांना म्हणजे आईंना काही असा त्रास होत नाही, यांना पण होत नाही कारण त्यांना प्रवासाची सवय आहे. भाऊंनाही याचा काही त्रास होत नाही. या बाबतीमध्ये श्री माझ्यावर गेलाय आणि त्याला सुद्धा खूप जास्त उलट्या वगैरे झालेल्या. 1 तास घरी फायनली आपण कोल्हापूरमध्ये आलोय आणि पाठीमाग बोल वाट बघतो. जसं घर कोल्हापुरात आलं तसं तर असं वाटतं की आता कधी पोहोचणार. मग आई काय नाही बाबा, कटाळा गाडीत
चला या. हा आलं आलं, घर आलं, घर आलं. चला तर एकदम सुखरूप आम्ही घरी आलोय, ते खूप महत्वाचं होतं. नाही म्हटलं आलोय आम्ही देवावर. थकवा हा प्रत्येक जणाला जाणवतो. आता कधी स्वयंपाक करायचा यासाठी मग आम्ही बाहेरूनच पार्सल मागवलं होतं. घरी आल्याबरोबर ते छानपैकी गरम केलं आणि पुन्हा आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केलं. या नोटवर हा व्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि त्यासोबतच हाईपसुद्धा द्या. यानंतरच्या पार्टमध्ये लवकरच भेटूया. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.